नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा आणि वासंती बोलत असतात. देवीच्या मंदिरात दोघी जणी आलेल्या आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, पण आई, तुम्ही आता मला एवढं सगळं सांगितलं, पण याच्यावरून मला असं कुठंच दिसत नाहीये की रुद्रच्या मनात तुमच्याविषयी राग आहे किंवा त्याच्या मनात तुमच्याविषयी द्वेष आहे. तेव्हा इकडे वासंती सांगू लागते की अगं, तो जे काही करतो ना माझ्यासाठी, तो माणुसकीच्या नात्याने करतो. त्याला ना आई म्हणून तो काहीच करत नाहीये. आणि करणार तरी कसं सांग ना. लहानपणापासून त्याच्यावरती तसं बिंबवलेलंच आहे. कारण माझा मुलगा खूप चांगला आहे आणि तो माणुसकी म्हणून हे सगळं माझ्यासाठी करत असतो. तेव्हा मात्र गिरिजाला धक्का बसतो. गिरिजा म्हणते, पण का का असं? तेव्हा ती सांगू लागते की काय झालं माहितीये का, माझं नागेश्वर घोरपडे बरोबर जे लग्न झालं, म्हणजे नागेश्वर घोरपडेने माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि त्याचबरोबर मला काही त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. आणि त्यानंतर मी त्या घरातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी त्या घरातून बाहेर पडत पण होते. पण त्यावेळेस मला नेमकं कळलं की मी प्रेग्नंट आहे. मग माझ्या पोटात रुद्र वाढत होता. मग मी विचार केला की काय करू? म्हणजे या माझ्या पोटातल्या जीवाचा काय दोष आहे ना? कारण मी ॲबॉर्शन करण्याचाही निर्णय घेतला होता. कारण तो राक्षसी माणूस आहे ते मला माहिती होतं. आणि घरात गेल्यानंतर हळूहळू गोष्टी उलगडत गेल्या आणि त्या माणसाची राक्षसी वृत्ती ही माझ्या समोर येतच गेली, असं ती सांगत असते. तेव्हा गिरिजा मात्र सगळं ऐकत असते. मग ती सांगते की पण काय झालं माहितीये का, याचा परिणाम असा झाला की ही गोष्ट उर्वशीला कळलेली होती. आणि मग उर्वशीने जेव्हा रुद्र झाला त्याला कळायला लागलं, तेव्हा त्याच्या मनावर ते बिंबवायला सुरुवात केली. एकदा तर मी मंदिरात गेले होते आणि त्या तळ्याच्या तिथे मला नाही माहिती काय झालं, अचानक त्या तळ्यामध्ये रुद्र पडला आणि उर्वशीने त्या पाण्यामध्ये उडी मारली आणि रुद्राला वाचवलं. म्हणजे त्याला कोणी ढकललं होतं का तो खेळत खेळत जाऊन पडला, ही गोष्ट मला नाही माहिती. पण मला माझ्या मुलाला मारायचं नव्हतं आणि तिने असा कांगावा केला की तुझ्या आईला तुझी काळजी नाहीये आणि बघ तुझ्या आईनं तुला कसं सोडलेलं आहे, असं म्हणत तिने गोंधळ घातला. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असं इकडे ती सांगत असते. तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की आई, काळजी करू नका. जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. आणि काहीही झालं तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, रुद्र हा तुमचाच मुलगा आहे. कारण म्हणून तर त्याच्यामध्ये माणुसकी आहे तुमच्यासारखी, नाही तर त्या राक्षसी लोकांसारखा तो झाला असता, असं गिरिजा इकडे वासंतीला समजवत असते. आणि म्हणत असते की आई, तुमच्या हक्काचं जे आहे ते तुम्हाला मी मिळवून देणार आहे. काहीही झालं तरी तुमचा हक्क कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, असं गिरिजाने सांगितलेलं असतं. आणि गिरिजा वासंतीला आधार देत असते. ती म्हणत असते, आता मी आले ना, रुद्राच्या समोर आपण दोघी जणी मिळून या राक्षसी लोकांचा खरा चेहरा आणूया. काहीही झालं तरीही त्याला दाखवून देऊया की रुद्राला समजेल की नक्की काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र वासंती म्हणत असते, अगं पण. तेव्हा गिरिजा म्हणत असते की हो, मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. कारण जे काय घडलेलं आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. मग आपण दोघी जणी हे जे मंदिर आहे ना, हे माझ्या आईचं मंदिर आहे. मी आईसाठी काही खास करू शकले नाहीये, पण इथे आल्यानंतर मला बरं वाटतं आणि त्यामुळंच मी इथे येत असते. तुम्हाला पण माहिती आहे की काहीही झालं तरीही आत्ता सध्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती आहेत. आणि या नागेश्वर घोरपडेचा खरा चेहरा, राक्षसी चेहरा जोपर्यंत रुद्रच्या समोर आणत नाही तोपर्यंत ही गिरिजा शांत राहणार नाही, असं इकडे गिरिजाने आता शब्द दिलेला असतो. आणि गिरिजा म्हणत असते की तुम्हाला माहीत नसेल पण मी खरं तेच सांगते तुम्हाला, असं गिरिजा सांगू लागते. तेव्हा मात्र वासंतीला म्हणते की तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मला काळजी करायची गरजच नाही. आता वासंती आणि गिरिजा दोघीही एकमेकींच्या सोबत आहेत आणि एकमेकींच्या हक्कासाठी त्या लढणार आहेत. इकडे गिरिजा आता घरी आलेली आहे. रुद्र आलेला असतो आणि रुद्र म्हणत असतो की गिरिजा, हे मी आणलंय तुमच्यासाठी. तेव्हा गिरिजा म्हणते, गजरा? तेव्हा तो सांगतो की हो, काय झालंय माहितीये का, आमचं जे NGO आहे ना, त्याच्या बाहेर एक मावशी गजरा विकायला असतात आणि त्या खूप मागं लागायच्या प्रत्येक वेळेस. आणि आता मला आज म्हणाल्या की अरे, तुझं लग्न झालंय, तुझी बायको आहे, आता बायकोसाठी तर गजरा घेऊन जा. मग मी बायकोसाठी गजरा घेऊन आलो. तेव्हा गिरिजा म्हणते की म्हणजे त्या मावशींनी सांगितलं म्हणून आणला ना? तेव्हा रुद्र म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, त्या मावशींनी सांगितलं पण मलाही वाटलं. मग गिरिजा म्हणते, याआधी का आणला नाही? तेव्हा तो सांगू लागतो की आधी कसं, लग्नाच्या आधी मी कोणासाठी गजरा आणणार ना, म्हणजे मी कोणासाठी आणायला पाहिजे होता गजरा? मी ज्याच्यासाठी गजरा आणावा असं घरात कोणी नव्हतं. तेव्हा गिरिजा म्हणते, असं कसं म्हणता रुद्र तुम्ही? अहो, आईसाहेब होत्या, आईसाहेबांसाठी तुम्ही आणू शकले असता गजरा. तेव्हा रुद्र म्हणतो की मी आईसाहेबांसाठी कसं आणणार ना गजरा? तेव्हा गिरिजा म्हणते की का नाही आणणार तुम्ही आईसाहेबांसाठी गजरा?
उलट तुम्ही आणू शकता ना, तुमच्या आई आहेत. तेव्हा तो म्हणतो की मला काय वाटतं माहितीये का, आईसाहेबांसाठी गजरा आबासाहेब आणतील ना, म्हणजे मी आणायची गरज काय आहे? गिरिजा म्हणते पण आता मी तुम्हाला सांगते, आज हा गजरा आहे ना, तुम्ही आईसाहेबांना नेऊन द्या. तेव्हा रुद्र म्हणतो काय? तेव्हा गिरिजा म्हणते की हो, हा गजरा तुम्ही आईसाहेबांना नेऊन द्या, बघा त्यांना खूप बरं वाटेल. असं सांगितल्याबरोबर इकडे रुद्र म्हणतो की चालेल, दे तुम्ही. असं म्हणत रुद्र आता तो गजरा घेऊन आईसाहेबांना देण्यासाठी जातो. आणि मग तिकडे आल्यानंतर गिरिजाने सांगितलेलं असतं, त्यामुळं रुद्र तिथे आता गजरा घेऊन आलेला असतो आणि गिरिजा पण येते आणि खिडकीतून पाहू लागते. रुद्र म्हणत असतो की आईसाहेब. तेव्हा गिरिजा बाहेरून पाहत असते. रुद्र म्हणतो की आईसाहेब तुमच्यासाठी आणलाय. तेव्हा वासंती म्हणते काय? तेव्हा रुद्र म्हणतो की हो आईसाहेब, हा गजरा ना मी तुमच्यासाठी आणलाय. असं म्हणत रुद्र तो गजरा आता वासंतीला देतो. वासंती म्हणते खरंच रुद्र, म्हणजे तू पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी आणलंय, मला ना ही गोष्ट खरंच खूप आवडली. असं म्हणत ती बोलत असते आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की वासंतीला खूप आनंद झालेला असतो, कारण रुद्रने तिच्यासाठी गजरा आणलेला आहे, तिला गजरा देत आहे. तेव्हा रुद्रला ती म्हणते खरंच आज मला खूप बरं वाटतंय. आणि गिरिजा सुद्धा खुश झालेली असते, कारण इकडे आता रुद्रने गजरा आणून वासंतीला दिलेला आहे. तर रुद्र सुद्धा वासंतीकडे पाहत असतो आणि वासंतीचा जो आनंद आहे तो त्याला दिसत असतो, म्हणजे आपण काहीच केलेलं नव्हतं. तो गजरा देतो आणि तिथून जाऊ लागतो. तेव्हा जाताना तो एवढंही म्हणतो की जर कधी काही तुम्हाला लागलं तर मला नक्की सांगा, मी आहे. कुठलीही गोष्ट लागली तर मी आहे, मला सांगत जा, असंही तो सांगतो. म्हणजे आई मुलाचं नातं आहे, पण त्यात कुठेतरी परखेपणा आहे. त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इकडे वासंतीला वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की का, कशासाठी ह्या गोष्टी आणि का घडतात ह्या गोष्टी अशा, का माझा मुलगा माझ्यापासून दूर गेलेला होता. आता गिरीजाने तर शब्द दिलेला आहे की काही झालं तरीही मी तुमचा मुलगा तुम्हाला परत आणून देईन. आणि गिरिजाने सगळं बदलत आणलेलं आहे. खरंच गिरिजा घरात आल्यामुळं या घरातलं वातावरण तर बदललेलं आहेच, पण गिरिजामुळं रुद्रने माझ्यासोबत बोललेलं आहे ही गोष्ट वासंतीला खूप छान वाटते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं देवकी देवीच्या मंदिरात आलेली असते. देवकी म्हणत असते की मी प्रत्येक वर्षी ते व्रत करत आहे, देवीसाठी प्रदक्षिणा घालत आहे, अगदी तू सांगितलेलं होतं तसं. गेली इतकी वर्ष झालं मी ते सगळं करते, पण मला फळ काही मिळालं नाही. त्या दिवशी जंगलात ती मुलगी भेटली, त्या मुलीला पाहून एक आशा मिळाली होती, पण ती मुलगी पण नाही. कुठे माझी छकुली, माझ्या छकुलीला मला शोधायचंय, कुठे असेल माझी छकुली, असं म्हणत इकडे ती बोलत असते. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे तिला तिच्या छकुलीला शोध घ्यायचा आहे, छकुलीचा शोध घेणं तिला गरजेचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. इकडे गिरिजा झोपलेली असते आणि गिरिजाच्या कानावरती पुन्हा ते शब्द पडू लागतात की छकुली 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 छकुली. म्हणजे इकडं आता देवकी छकुलीचा तिथे हे करत आहे, जप करते, छकुली कुठे आहे, छकुली कुठे आहे असं तिला वाटतंय. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे गिरिजाला सुद्धा ते भास होत आहे. गिरिजालाही वाटत आहे. गिरिजा म्हणते काय आहे, या घरात आल्यापासून हे सगळं असं का होतंय माझ्या बाबतीत, मला का कळत नाहीये, काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं गिरिजा बोलत असते. आणि इकडे देवीच्या समोर तिकडे देवकी आहे आणि ती गिरिजाला हाका मारत असते. गिरिजा उठते, अगदी घाबरलेली असते, कारण गिरिजा आता वेगळ्या रूममध्ये असते आणि रुद्र सुद्धा दुसऱ्या रूममध्ये असतो. इतके दिवस गिरिजासोबत मोनू असायचा, पण मोनूच्याही जीवाची तेवढीच काळजी होती, म्हणून गिरिजाने तिला आश्रमात त्याला बाहेर हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रभास उठून तिथे आलेला असतो. एका कागदावर त्याने चिठ्ठी लिहिलेली असते आणि तो जो माल आहे त्या मालामध्ये दारू आहे असंही त्याने सांगितलेलं असतं. आणि तो चिठ्ठीचा बोळा टाकतो आणि जातो. गिरिजाला फक्त कोणीतरी येऊन गेले याचा भास होतो. गिरिजा दरवाजा उघडते, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणत गिरिजा बाहेर जाते, पाहते, पण तिला कोणीच दिसत नाही. गिरिजा विचार करू लागते की हे सगळं काय आहे, म्हणजे मला असे भास का होत आहेत, नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ, असा गिरिजाच्या डोक्यात विचार सुरू झालेला असतो. त्यासोबतच आता दुसऱ्या दिवशी सकाळी मकर संक्रांत आहे. गिरिजाने तीळ भाजायला घेतलेले आहेत, लाडू बनवायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यातच वासंती सुद्धा तिथं आलेली असते आणि वासंती म्हणते की अगं बनवायला पण घेतलंस आणि बनवून पण झालं तुझं एवढ्या लवकर. तेव्हा ती म्हणते हो ना, आणि म्हणते मी असंच घरी पण बनवायचे ना. तेव्हा तिथे
असाच मोनू यायचा आणि लाडू उचलायचा. मग मी त्याला ओरडायचे आणि नेमकं रुद्र सुद्धा तिथं आलेला असतो आणि रुद्रने त्यातला लाडू उचललेला असतो. ते गिरिजेच्या लक्षात येतं आणि गिरिजा म्हणते, काय आहे हे? सोडा बरं ते, काय तुम्ही लहान मुलांसारखं. तेव्हा वासंती म्हणते, बघ मोनूची कसर भरून काढली की नाही, असं म्हणत वासंती बोलत असते. तेव्हा गिरिजा म्हणते की अहो, तेव्हा तो म्हणतो की आता लाडू बनवले ते खायसाठीच बनवलेत ना. गिरिजा म्हणते, अहो देवाला नैवेद्य दाखवायचा, आधी मोठ्यांना द्यायचे आणि मग तुम्ही खायचे, असं गिरिजा त्याला सांगू लागते. मग गिरिजा म्हणते की चला आपण देवाला नैवेद्य दाखवूया, असं म्हणत दोघंही देवाकडे आलेले असतात आणि देवाला नैवेद्य दाखवत असतात. तेव्हा त्यांच्यासोबत तिथे वासंती असते. दोघंही देवाला तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवतात. मकर संक्रांतीचा सण आहे आणि खरंच आज घरातलं वातावरण खूपच छान वाटत असतं. वासंती मात्र खुश झालेली असते आणि मग आई तुळजाईचा उदो उदो करत नैवेद्य दाखवला जातो. तेव्हा वासंती सांगते की आबासाहेब आतल्या रूममध्ये आहेत, तुम्ही जाऊन त्यांनाही तिळगुळ द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, असेही वासंतीने सांगितलेलं असतं. मग मात्र वासंती आता जायला निघते आणि त्याचबरोबर इकडे रुद्र आणि गिरिजा सुद्धा आबासाहेबांना तिळगुळ देण्यासाठी त्यांच्या रूमकडे जात असतात. इकडे रुद्र आणि गिरिजा या दोघांनीही खूप छान पद्धतीने घरातलं वातावरण केलेलं आहे. गिरिजा आल्यामुळं खरं तर वासंतीला एक आधारही भेटलेला आहे आणि त्याहीपेक्षा वासंतीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण गिरिजाच्या येण्याने तिला बळ मिळालेलं आहे आणि घरातला आनंद सुद्धा परत मिळालेला आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे वासंती आता खुश झालेली असते. त्या दोघांनाही सांगते की जाऊन तुम्ही आबासाहेबांना तिळगुळ द्या. दोघंही आता आबासाहेबांना तिळगुळ द्यायला जातात आणि त्याचबरोबर तिथे उर्वशी आलेली असते. मग गिरिजा म्हणते की आधी उर्वशी आत्यांना देते, म्हणून ती उर्वशीला तिळगुळ देते. तेव्हा उर्वशी म्हणते की चावता येईल ना, का दात तुटतील, असं म्हणत ती म्हणते मला नकोय, माझं डाएट आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की आत्या एका लाडूने काय होणार आहे ग, डाएट आहे म्हणून सांगतेस लगेचच. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही नको मला आत्या, तू खा आत्ताच, असं म्हणत रुद्र तिला हट्टच करू लागतो. इकडे आबासाहेब फोनवर बोलत असतात, काय झालंय, माल भरलाय का नाही गाडी, तो माल पोचला पाहिजे, असं म्हणत आबासाहेब बोलत असतात आणि नेमकं रुद्र आणि गिरिजा तिथे येऊन थांबतात. ते आबासाहेबांना विचारू लागतात की कसला माल, कशाबद्दल बोलताय तुम्ही आबासाहेब. तेव्हा मात्र आबासाहेब म्हणतात नाही ते काही नाहीये. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा आता लाडू घेते आणि रुद्रकडे येते आणि रुद्रला ती लाडू देऊ लागते. तेव्हा रुद्र म्हणतो की नाही, तुम्ही मला काय सांगितलं, घरातल्या सगळ्या मोठ्यांना आधी लाडू द्यायचे आणि मग आपण खायचे, मग चला असं असं रुद्र तिला सांगतो. गिरिजाला कळतच नाहीये की रुद्र लाडू घ्यायला का नाही म्हणतोय. गिरिजा विचार करत असते आणि मग दोघंही देवीच्या मंदिराकडे येतात. मंदिराकडे आल्यानंतर रुद्र म्हणतो की आता तुमच्या आईला लाडू नाही द्यायचा का, तुमच्या आईला लाडू द्यायचा आणि मग आपण सुरुवात करूया, असं रुद्रने सांगितलेलं असतं. गिरिजा आणि रुद्र तिथं आलेले आहेत आणि मग गिरिजाला खूप बरं वाटतं. गिरिजाने लाडू आणलेले असतात. आईला ती सांगते की आई आज मकर संक्रांत आहे, मी हे लाडू आणलेले आहेत आणि हे तुझा जावई पण आहे सोबत, असं सुद्धा तिचं सांगणं असतं. आणि मग तिथे लाडू तिथं देते. त्याचवेळी तिकडून देवकी पाहत असते. देवकीला मात्र खूप बरं वाटतं आणि देवकी तो लाडूचा जो भांडा आहे ठेवलेलं ते लाडू घेते आणि म्हणते की आज ह्या मुलीमुळं माझ्या पोटाची भूक भागलेली आहे, खरंच तिला सुखात राहू दे. आणि मग देवकी आता पुन्हा पळायला सुरुवात करते. गिरिजालाही वाटत असते की आपल्या जवळचं असं कोणतरी तिथं आहे, परंतु आता गिरिजा त्या गोष्टींकडे पाहत असते आणि गिरिजा जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा मात्र तिलाही धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर आता रुद्र आणि गिरिजा दोघंही तिथून निघालेले असतात. इकडे मात्र घडतं असं की रुद्र आणि गिरिजा निघालेले आहेत आणि देवकी नंतर त्या रस्त्याने जात असते. समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीला ती धडकते. त्या गाडीला धडकल्यानंतर नागेश्वर म्हणतो की काय आहे, कोण आहे. मग नागेश्वरला तिथे लगेच सांगू लागतो तो म्हणजे त्यांचा मॅनेजर की एक बाई आहे आणि तिला पाहताच नागेश्वर म्हणतो देवकी. आणि इकडे देवकी सुद्धा नागेश्वरला पाहते आणि ती म्हणते नागेश्वर, आणि दोघंही एकमेकांकडे पाहून बोलू लागतात. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.